विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एखाद्या संख्येमध्ये जे अंक दिलेले आहेत त्यांची स्थानिक किंमत कोणती, दर्शनी किंमत कोणती, ती कशी काढतात हे पाहणार आहोत. चला त्यासाठी आपण उदाहरण घेऊया. 365 ही एक संख्या घेतली मी आणि तुम्हाला विचारलं 3 ची स्थानिक किंमत किती आणि 3 ची दर्शनी किंमत किती. बघा उदाहरण काय घेतलं आपण, 365 आणि विचारलंय 3 ची स्थानिक किंमत किती आणि 3 ची दर्शनी किंमत किती. स्थानिक किंमत त्या नावातच उत्तर दडलेलं आहे पहा. स्थानिक किंमत म्हणजे तो अंक ज्या स्थानी आहे, स्थानी आहे म्हणजे ज्या घरात आहे ती त्याची स्थानिक किंमत. मग हा 3 जो अंक आहे तो कोणत्या स्थानी आहे, शतक स्थानी. एकक, दशक, शतक. 3 हा शतक स्थानी आहे म्हणून 3 ची स्थानिक किंमत 3 शतक. 3 शतक म्हणजेच 300. 3 शतक म्हणजे 300. बघा 3 हा कोणत्या घरात आहे, शतकाच्या, म्हणून त्याची स्थानिक किंमत 3 शतक म्हणजे 300. आता 3 हा शतकाच्या घरात आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 300. स्थानिक किंमत काढताना स्थान म्हणजे घर विचारात घ्यायचं असतं आणि दर्शनी किंमत काढताना पाहिल्या जे दिसतं आपल्याला आणि कळतं आपल्याला किती येतं त्याला म्हणायचं दर्शनी किंमत. आता आपल्याला 3 ची दर्शनी किंमत काढायची. 3 ची दर्शनी किंमत काढूयात आपण. 3 पाहिल्या जे दिसतं म्हणजेच तो अंक म्हणजे ती त्याची दर्शनी किंमत आहे. दर्शनी किंमत म्हणजेच तो अंक आणि त्याची दर्शनी किंमत सारखीच असते. एखाद्या संख्येतील कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत त्या अंका एवढीच असते. समजा पाहिल्या किती दिसतंय, 3 म्हणजे याची दर्शनी किंमत 3च. पाहिल्या किती दिसतंय म्हणजे त्याची दर्शनी किंमत 7. पाहिल्या किती दिसतंय, तो अंक म्हणजे त्याची दर्शनी किंमत. आता आपल्याला 3 ची दर्शनी किंमत काढायची म्हणजे 3 ची दर्शनी किंमत किती आली, 3 ची दर्शनी किंमत 3च. किती, 3च. दर्शनी किंमत विचारली मी, स्थानिक किंमत नाही. स्थानिक किंमत आपण अगोदर काढलेली, तो ज्या घरात आहे ती त्याची स्थानिक किंमत. पाहिल्या जे दिसतं ती त्याची दर्शनी किंमत. मग दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत दोन्हीतला फरक विचारला तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, फरक काढताना आपण कोणती क्रिया करतो, वजाबाकी. कोणती क्रिया करतो, आपल्याला विचारलं 3 ची स्थानिक किंमत आणि 3 ची दर्शनी किंमत ह्याच्यातला फरक किती, तर आपल्याला काय करावं लागणार आहे, या 300 मधून 3 वजा करावं लागणार आहे. मग आपण 300 मधून 3 वजा करूयात. मग 300 मधून 3 वजा करताना मांडताना लक्षात घ्या, एककाखाली एकक असंच मांडायचं. जर तुम्ही 3 इकडे मांडला तर तुमचं उत्तर चुकणार आहे, कारण 3 हा एकक आहे. 300 मध्ये एकक इथं 0 आहे म्हणून शून्याखाली आपल्याला 3 मांडावं लागणार आहे. मग ही वजाबाकी तुम्ही तोंडी करू शकता. 300 मनात धरले, वजाबाकी करणे म्हणजे पाठीमागं मोजणे, हे तुम्हाला आपण यापूर्वी शिकवलेलं आहे. मग 300 मधून 3 वजा करायचे म्हणजे 300च्या पाठीमागं 3 घरं मोजायची. 300च्या पाठीमागं 299, 298, 297, 297. पहा 297 हा आला फरक. 3 च्या स्थानिक किमतीतला आणि 3 च्या दर्शनी किमतीतला फरक काढताना आपल्याला काय काय करावं लागले बघा. अगोदर आपण त्याची स्थानिक किंमत काढली, मग त्याची दर्शनी किंमत काढली, दोन्हीची वजाबाकी केली आणि तो फरक 297 आलं लक्षात. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये विचारलं जातं एखाद्या अंकाची, आता इथं 3 च विचारलं आपल्याला, एखाद्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याच्यातील फरक किती, तेव्हा आपल्याला ज्या गोष्टी करायच्या त्यातल्या महत्वाच्या गोष्टी पहा. त्या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत काढावी लागती, त्या अंकाची आपल्याला दर्शनी किंमत काढावी लागती, दोन्हींची वजाबाकी करावी लागती, तेव्हा तो फरक निघतो. लक्षात